काल जे आपण बनवलं सगळं फराळ ते आज घेऊन जायचं होतं सुपामध्ये. मिमीला सकाळी अंघोळ घातली म्हणून ती झोपली होती आणि इथे पप्पांनी कर्दी आणलेली, ती मम्मी आणि पप्पा साफ करत होते. आणि इथे माझी मम्मी जी आहे ती कालवण बनवत होती. मिमीला पहिला भरवून घेतलं आणि मग आम्ही जेवायला बसलो, कारण का आम्हाला सूप पण सगळा भरायचा होता. जेवून सगळं आटपल्यानंतर मामाची मम्मीने परत सगळं सूप भरायला चालू केलं, म्हणजे जेवढं फराळ, मिठाई, फळं जे काय होतं सगळं. सो हे सगळं भरून झालं आणि मी पण रेडी होत होती, कारण का उशीर नको व्हायला म्हणून. सो मी रेडी झाली, मम्मीची ही साडी घातलेली पिंक कलरची. मग मामीने इथे माझी ओटी भरली, देवाच्या पाया पडली, सगळ्या मोठ्यांच्या घरातल्यांच्या पाया पडली आणि सूप घेऊन माझ्या घरी जायला निघालो. जास्त लांब नाही, माझं घर जवळच आहे. सो तिकडे आम्ही निघालो. एक सूप मामीने घेतला होता, एक सूप मी घेतलेला. आणि पाऊस ना, म्हणजे अशा टायमाला पाऊस एवढा येतो ना का बघायला नको. आणि आमची लिफ्ट बघा केवढी मोठी आहे, ज्याच्यावरून आम्ही दोघीजणी अटकलेलो सूप घेऊन. काकीने इथे पाणी काढलं माझ्या अंगावर. मग सूप मी पहिला देवाला दाखवला, मग मी आमच्या मम्मींच्या फोटोसमोर ठेवला. मग कुंदनला कुंकू लावून त्याच्या हातामध्ये सूप दिला आणि पाया पडली, सगळ्यांच्याच पाया पडली. मग त्याला देऊन हातामध्ये, पहिला वौसा होता, सो हे सगळं बनवायचं होतं आणि म्हणून लेट झालं थोडं, कारण का अगोदर बनवलं असतं तर पावसामध्ये सगळं ओलं झालं असतं. म्हणून आम्ही येऊन आदल्या दिवशी बनवलं आणि मग घेऊन गेलो सूप. किनी माझी ओटी भरून घेतली आणि पाऊस आहे ना एवढा पडत होता काय समजतच नव्हतं. सगळे छान इथे गप्पा मारत होते. मग मला गिफ्ट भेटलं वौशाचं आणि आत्या इथे लेट आल्या होत्या. मग त्यांनी पण येऊन ओटी भरली आणि मग फोटो, आमच्या लग्नाचा अल्बम बघत होते. आणि असंच होतं आजचा दिवस. ओके, बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.